नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओत आज आपण या ठिकाणी बघणार आहोत खूप महत्त्वाचे कृषी तांत्रिक IMP प्रश्न। आजच्या व्हिडिओमधील आपण जे काही प्रश्न बघणार आहेत ते तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे ठरू शकता। त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत एकही प्रश्न न चुकता बघायचाच आहे। आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे। तर बघा, प्रश्न पहिला, उती संवर्धित रोपे मुख्य शेतात लावण्यापूर्वी त्यांचे डॅश डॅश करावे लागते किंवा काय करावे लागते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हार्डनिंग करावी लागते, हार्डनिंग त्यांची करावी लागते। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, कोकण बहाडोली ही डॅश डॅश फळझाडाची एक जात कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे, किंवा असा पण प्रश्न येऊ शकतो की कोकण बहाडोली ही डॅश डॅश फळझाडाची एक जात आहे। तर बघा, प्रश्न क्रमांक 2चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जांभूळ आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, बहुवर्षायू दाट झुडपांना छाटून विविध आकारात वळण देऊन वाढविण्याच्या डॅश डॅश तंत्रास डॅश डॅश असे म्हणतात, म्हणजे वाढवण्याच्या तंत्रास डॅश डॅश असे म्हणतात किंवा काय म्हणतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी टॉपिएरी असं त्यांना म्हणतात। पुढचा प्रश्न क्रमांक 4 बघा, महाराष्ट्रातील सर्व कृषी विद्यापीठांचे पदसिद्ध उपकुलपती कोण असतात? आणि हाच प्रश्न आपण 2-3 दिवसा पहिले देखील आपल्या एका व्हिडिओत घेतलेला आहे, त्यामुळे मला असं वाटतं की याचं उत्तर प्रत्येकाला माहीत असेल। आणि या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय करायचं, त्यामुळे सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे। आणि ज्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही आहे तर त्यांनी कमेंटमध्ये या प्रश्नाचा नंबर टाकून या ठिकाणी प्रश्नचिन्ह समोर टाकायचं आहे, म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर देखील या ठिकाणी मी सांगून देईल। पुढचा प्रश्न क्रमांक 5 बघा, खालीलपैकी कोणत्या मृदेने भारताचा सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गाळाची मृदा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन डॅश डॅश या पिकासाठी उत्कृष्ट आहे। तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कापूस या पिकासाठी उत्कृष्ट आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मुख्य कार्यकारी अधिकारी आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 8 बघा, स्वादुपिंडात खालीलपैकी कोणते स्रावतात? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए इन्सुलिन व सोमॅटोट्रोपिन आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, सातारा जिल्ह्यातील डॅश डॅश तांदूळाच्या प्रजातीला जिओग्राफिक इंडिकेटर मिळाले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए घनसाळ आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर या ठिकाणी मी तुम्हाला छोटीशी विनंती करतो आहे। आपण या ठिकाणी गरजवंत हुशार अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी खूप मेहनतीने वेळात वेळ काढून या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचं काम करतो आहे। जर तुम्हाला आपली ही कामगिरी आवडत असेल किंवा तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर या ठिकाणी प्रत्येकाने लाईक करायचं आहे। बरेच विद्यार्थी आपले व्हिडिओ लाईक करतात, पण खूप असे कमी मोजके विद्यार्थी आहे की ते आपले व्हिडिओ अजिबात लाईक करत नाही आहे। तर बघा, लाईक करायला पैसे नाही लागत, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नायट्रोजन वायूचे आहे। आता हे किती टक्के आहे या ठिकाणी काय करायचं आहे, सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे। आणि कमेंट ह्यासाठी करायला लावतो आहे की जेणेकरून मला अंदाज येईल की किती विद्यार्थ्यांचा अभ्यास किंवा परीक्षेची तयारी चांगली चालू आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कार्बन डायऑक्साईड यामुळे काय, तर या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे, बरोबर। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12 पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विलासराव साळुंके आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा डॅश डॅशकडे द्यावा लागतो किंवा कोणाकडे द्यावा लागतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विभागीय आयुक्तांकडे द्यावा लागतो। प्रश्न क्रमांक 14 बघा, खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालविण्यासाठी कारणीभूत आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी निलगिरी आपलं बरोबर उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक 15 बघा, इन्क्रिसेंट ही संस्था कोणत्या राज्यात आहे? इन्क्रिसेंट ही संस्था कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी तेलंगणा राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात डॅश डॅशची महत्त्वाची भूमिका असते. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ॲनोफेलिस डास आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, तांदळाचे हेक्टरी सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होते? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चीन या देशात होते. प्रश्न क्रमांक 18 बघा, सातेरी मधमाशीच्या एका वसाहतीचे 1 वर्षाचे सरासरी मधाचे उत्पन्न डॅश डॅश इतके आहे किंवा किती आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 5 ते 10 किलोग्रॅम आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, खालीलपैकी कोणत्या रोपवाटिका माध्यमाचा सामू उदासीन असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वर्मिक्युलाइट आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, कोरडी कडधान्य, साखर, पीठ, हवाबंद केलेली फळे व भाज्या ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थांची आहेत? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी टिकाऊ किंवा स्थिर पदार्थ आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, पुढीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे कांद्याला तिखटपणा येतो? आणि प्रश्न क्रमांक 21चं उत्तर बघण्या अगोदर पुन्हा रिक्वेस्ट करतो आहे, व्हिडिओला जर अजूनपर्यंत देखील लाईक केलं नसेल तर सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अलील प्रॉफिल डायसल्फाइड आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, खालीलपैकी कोणत्या गटामध्ये केवळ जैव विघटनशील कारक असतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी फळांच्या साली, केक आणि कोबी आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 24 ग्रामपंचायतीचे सरपंच यांना त्यांचा राजीनामा द्यावायचा असल्यास डॅश डॅश यांच्याकडे द्यावा लागतो किंवा सरपंचांना राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पंचायत समिती सभापती आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, आंब्याच्या झाडाच्या फांद्यावर वाढणारी डॅश डॅश ही अहरित वनस्पती परजीवी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अमरवेल आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, रोगप्रतिकारक जातीच्या बियाणांचा वापर करणे या कीड नियंत्रण उपायास कोणती संज्ञा आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जननिक नियंत्रण आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, मृदेमध्ये क्षारांचे प्रमाण वाढल्यास त्याचा पीक वाढीवर डॅश डॅश याप्रमाणे विपरीत परिणाम होतात. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वरीलपैकी सर्व, म्हणजे सर्व ऑप्शन नीट वाचून घ्या. पिकांची मुळे व कोशिका अकार्यक्षम होणे, काही वेळेस मुळे जळून निष्क्रिय होणे आणि ऑप्शन क्रमांक 3 क्षारांचे प्रमाण जास्त झाल्यास पिकांच्या दृष्टीने अपायकारक होणे, म्हणजे वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, खालीलपैकी कोणता जलसिंचन प्रकार महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रचलित आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विहीर जलसिंचन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, भारतात कोणत्या प्रकारच्या खतांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नत्रयुक्त. प्रश्न क्रमांक 29 बघा, क्षारयुक्त जमिनीचे वर्गीकरणाचे अस्तित्व डॅश डॅश प्रमाणावरून करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कॅल्शियम. प्रश्न क्रमांक 30 बघा, महाराष्ट्रात केसर आंबा निर्यातीसाठी एक्सपोर्ट झोन म्हणून कोणता विभाग घोषित केला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मराठवाडा विभाग आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा, श्वेत क्रांती म्हणजेच धवल क्रांतीचा अर्थ काय होतो? तर बघा प्रश्न क्रमांक 31चं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी दुग्धोत्पादनात लक्षणीय वाढ आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा, पेक्टिनचे प्रमाण असल्यामुळे व्यावसायिक तत्वावर अधिक जेली तयार करण्यासाठी डॅश डॅश हे फळ वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पेरू आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 33 बघा, जिऱ्यामध्ये कोणते पाचक द्रव्य असते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी थायमॉल आपलं बरोबर उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 34 बघा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात सर्वात जास्त ऊस उत्पादित केला जातो? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी प्रवरा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा, ग्रामपंचायतीमध्ये कार्यकारी शक्ती कोणाकडे असते? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर बघण्या अगोदर या ठिकाणी खूप महत्त्वाचे असे, आपण कृषी तांत्रिक प्रश्न घेऊन या अगोदर देखील भरपूर व्हिडिओ बनवले आहेत, ज्यामध्ये आपण संभाव्य कृषी तांत्रिक प्रश्न असेल किंवा मागील 10 वर्षात पेपरमध्ये आलेले कृषी तांत्रिक प्रश्न असतील, असे सर्व प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी बरेच व्हिडिओ बनवले आहेत. त्यासोबतच आपण ग्रामसेवक प्रश्नपत्रिकेंचे देखील भरपूर व्हिडिओ बनवले आहेत, ज्यामध्ये आपण करंट अफेअर असेल, मराठी व्याकरण असेल, विज्ञान जनरल नॉलेज असेल, असे सर्व IMP प्रश्न टाकून प्रश्नपत्रिकेंचे देखील बरेच व्हिडिओ बनवले आहेत. जर तुम्हाला ग्रामसेवक प्रश्नपत्रिकेंचे व्हिडिओ अथवा ग्रामसेवक कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ बघायचे असेल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शनमधली लिंक चेक करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या इथून मागचे सर्व व्हिडिओ या ठिकाणी नक्की बघून घ्या. प्रश्न क्रमांक 35चं आपण या ठिकाणी आता उत्तर बघूया. प्रश्न क्रमांक 35चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सरपंच आपलं बरोबर उत्तर आहे. तर मला आता कमेंट करून हे सांगा की ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो?